नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण प्रोटोझोआची लक्षणं बघितली. मायक्रो ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण आपण बघितलं. आजच्या तासाला आपण फंगी, अल्गी आणि व्हायरस यांच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. फंगी, दीज आर अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर इन साईज. म्हणजे हे सुद्धा अतिसूक्ष्म असे सूक्ष्मजीव आहेत. दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजेच कवक जे आहेत ते कुजणारे पदार्थ, वनस्पती, प्राण्यांची शरीरं आणि कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात. दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स, these are eukaryotic organism. Nucleus is well defined in fungi. Some are unicellular. काही एक पेशी आहेत तर काही अनेक पेशी त्यामध्ये असतात. अँड अदर्स आर विजिबल विथ नेकेड आईज. म्हणजे आपल्या उघड्या डोळ्यांनी सुद्धा या प्रजाती दिसू शकतात. तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स, सॅप्रोट्रॉफिक, ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजेच मृत ज्या सजीवांच्या पेशींवर ते अवलंबून असतात, मृतोपजीवी आहेत आणि कार्बनी पदार्थांपासून त्यांचं अन्न शोषण करतात आणि त्यावर अवलंबून असतात. सो दे आर सॅप्रोट्रॉफिक. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक इज दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. ही जी रिप्रोडक्शन सिस्टीम आहे ती तुम्ही 9वी 10वीमध्ये अभ्यासणार आहातच. त्यावेळेला तुमच्या ती अधिक खोलात तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल आणि तुमच्या ती लक्षात येईल. यांचं जे प्रजनन आहे ते लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होतं. याचं उदाहरण कोणकोणतं आहे तर बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा, मशरूम हे याचं उदाहरण आहे. यामध्ये पुढचा जो अभ्यास आहे तो आहे शैवालांचा, ज्याला आपण अल्गी असं म्हणतो. दे आर 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर इन साईज. त्यांचा आकार 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर असतो. अल्गी आर ॲक्वेटिक, पाण्यात वाढतात. युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. युकॅरियोटिक, न्यूक्लियस इज वेल डेव्हलप. युनिसेल्युलर, एक पेशीय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सो ऑटोट्रॉफिक, स्वयंपोषी. दे आर नॉट डिपेंड on other organisms, so they are autotrophic. पोषणासाठी ते इतरांवर अवलंबून नसतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून ते स्वयंपोषी असतात. थर्ड कॅरेक्टरिस्टिक, फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. त्यांच्या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं, हरित द्रव्य प्रेझेंट असतं. त्यामुळे त्यांच्या साहाय्याने ते प्रकाश संश्लेषण करतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. क्लोरेल्ला आणि क्लॅमिडोमोनास हे याचे उदाहरणं आहेत. क्लोरेल्लाची आकृती उजव्या बाजूला तुम्हाला दिलेली बघा. त्यामध्ये हरित द्रव्य प्रेझेंट असल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यामुळे त्यांना स्वयंपोषी असं म्हटलेलं आहे. शैवालांच्या ज्या प्रजाती आहेत काही त्या एकपेशीय असतात. दे आर युनिसेल्युलर ऑर सम आर मल्टीसेल्युलर. काही मल्टीसेल्युलर सुद्धा असतात. अँड विजिबल विथ नेकेड आईज, म्हणजे उघड्या डोळ्यांनी सुद्धा त्या दिसू शकतात. अशा प्रकारे ही जे शैवाल आहे युकॅरियोटिक सेल असतात.
पाचवं जे आहे विषाणू, व्हायरस ज्याला आपण म्हणतो. सध्या आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे एकच व्हायरस आपण त्याची बातम्या ऐकतोय टी व्हीवरती, तो म्हणजे कोरोना व्हायरस. व्हायरसची जी साईज असते ती 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर, म्हणजे इतके सूक्ष्म ते आहेत. सर्वात सूक्ष्म आतापर्यंत आपण ज्या साईज बघितल्या प्रोटोझोआच्या, फंगीच्या, अल्गीच्या, त्या मायक्रोमीटरमध्ये होत्या. आता व्हायरसची जी साईज आहे ती नॅनोमीटरमध्ये दिलेली आहे. म्हणजे सर्वात सूक्ष्म असे हे सजीव आहेत. हे जे विषाणू असतात हे सजीव नाहीत. म्हणजे जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे ते सजीव मानले जात नाही, किंवा ते सजीव किंवा निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी, म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये त्यांचा अभ्यास केला जातो. कोरोना व्हायरससुद्धा आपण त्याच्या बातम्या ऐकताना ऐकलं असेल की तो सजीव नसून सुद्धा सजीवांच्या शरीरात त्याने जर प्रवेश केला, त्याला जर अनुकूल वातावरण मिळालं तर तो सजीवांना त्रासदायक ठरू शकतो. विषाणू हे अतिसूक्ष्म आणि जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. दे आर 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with electron microscope. फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच आपण याचा अभ्यास करू शकतो. सेकंड कॅरेक्टरिस्टिक, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. स्वतंत्र कणांच्या स्वरूपामध्ये ते आढळतात. आता काय आहेत हे व्हायरसेस? तर दीज आर लॉंग मॉलिक्युल ऑफ DNA अँड RNA. DNA म्हणजे काय? तर डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड, आणि RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड. सो व्हायरसेस आर long molecule of DNA and RNA covered by a protein coat. त्यांच्या भोवती प्रथिनांचं आवरण असतं. DNA आणि RNA पासून बनलेला हा एक लांब लचक मोलेक्युल आहे, रेणू आहे, आणि त्याच्या भोवती प्रथिनांचं आवरण असतं. हा जो सूक्ष्मजीव आहे तो सजीवांच्या शरीरात जिवंत राहू शकतो. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल. प्लांटमध्ये सुद्धा असतो बरं का हा सूक्ष्मजीव व्हायरस, आणि प्राण्यांमध्ये सुद्धा असतो. अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट देअर नंबरस रेप्लिका. म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीत हे सजीव राहू शकतात, आणि या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात. म्हणजे ते ज्या पेशींवर अवलंबून असतात, ज्या पेशींवर ते अटॅक करतात, त्या पेशींच्या मदतीने ते स्वतःची प्रथिनं बनवतात, आणि त्यांच्या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ करतात. म्हणजे त्यांच्या असंख्य प्रतिकृती काही सेकंदातच तयार होतात. त्यानंतर ज्या पेशींवर ते अवलंबून असतात त्या पेशींनाच ते नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात, आणि मुक्त जे विषाणू आहेत ते पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. आणि त्यामुळे शरीरामध्ये एकदा का व्हायरस एंटर झाला तर त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात, रोग होतात. कोरोना व्हायरससुद्धा व्हायरसचंच एक उदाहरण आहे. Viruses are survive only in living plant or animal cells and produce their own protein with the help of host cell and create their numerous replica.
then they destroy the host cell and become free. These free viruses again infect new cells. दुसऱ्या नवीन सेलला त्याच्यापासून संसर्ग होतो आणि संपूर्ण शरीरात ते पसरतात. फोर्थ इज viruses cause many diseases to plants and animals. म्हणजे व्हायरसमुळे फक्त प्राण्यांनाच आजार होतो असं नाही, तर वनस्पतींना सुद्धा विविध रोग व्हायरसमुळे होतात. टोमॅटोवर विल्ट व्हायरस आपल्या बाजूच्या आकृतीमध्ये दाखवलेला आहे. टोमॅटोवरती अस्तित्वात असलेला विल्ट व्हायरस. आणि आता सध्या चर्चेत असलेला कोरोना व्हायरस हा सुद्धा प्राण्यांमध्ये आढळून येणारा सूक्ष्मजीव आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. अशा पद्धतीने सूक्ष्मजीवांचं जे वर्गीकरण आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं जे वर्गीकरण आहे ते आपण या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सजीवसृष्टीचं जे वर्गीकरण आहे हा जो पहिला धडा आहे त्यामध्ये आपण जे महत्त्वाचे मुद्दे बघितले त्याबद्दल थोडक्यात आपण वहीमध्ये मुद्देसूद लिहायचं आहे. पहिला टॉपिक तुम्हाला लिहायचा आहे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे जैवविविधता आणि वर्गीकरणाची आवश्यकता का आहे ते त्यामध्ये तुम्हाला पुस्तकाच्या साह्याने स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर विटाकर यांनी विचारात घेतलेले जे निकष आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. फर्स्ट पॉईंट त्याच्यात लिहायचा आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. सेकंड पॉईंट लिहायचा आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. थर्ड पॉईंट मोड ऑफ न्यूट्रिशन. फोर्थ लाईफस्टाईल. फिफ्थ फायलोजेनेटिक रिलेशनशिप. अशा पद्धतीने या 5 पायऱ्यांमध्ये विटाकरच्या या पंचसृष्टीचं वर्गीकरण तुम्हाला दुसरा मुद्दा तो लिहायचा आहे. तिसरा मुद्दा लिहायचा आहे किंगडम मोनेरा. यामध्ये या मोनेरा किंगडममधल्या ज्या सूक्ष्मजीवांच्या आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्या काढून त्याच्या बाजूला त्याची लक्षणं लिहायची आहेत. 3 लक्षणं आपल्याला दिलेली आहेत ती त्याखाली लिहायची आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम मोनेरा. त्यानंतर बाजूला आकृतीमध्ये प्रोटिस्टा सृष्टीतले सजीव दाखवलेले आहेत. त्यांच्या आकृत्या काढून त्याखाली तुम्हाला त्यांची लक्षणं लिहायची आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोटिस्टा. त्यानंतर आकृती काढायची बुरशीची, फंगीची आणि किंगडम 3 मध्ये त्यांची लक्षणं जी दिलेली आहेत 5 ती तुम्हाला लिहायची आहेत. नंतर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स पुढचा मुद्दा जो आहे त्यामध्ये जीवाणू आकृत्या काढून त्या बाजूला दिलेले 4 मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. आदिजीवामध्ये पॅरामेशियमची आकृती काढून त्याचे 4 कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत ते लिहायचे आहेत. फंगीमध्ये आकृती काढून त्याचे कॅरेक्टरिस्टिक लिहायचे आहेत. त्यानंतर अल्गी कॅरेक्टरिस्टिक आणि क्लोरेल्लाची आकृती. त्यानंतर व्हायरस, टोमॅटोवरचा विल्ट व्हायरस जो दाखवला आहे तो आकृती काढायची आहे आणि त्याची 4 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर स्वाध्याय जो दिलेला आहे, जे तोंडी प्रश्न आहेत ते तुम्ही वाचायचे आहेत आणि त्याची उत्तरं पुस्तकातून शोधून काढायची आहेत. नंतर वहीत सुद्धा आपल्याला काही मोजके प्रश्न लिहून घ्यायचे आहेत. जो दुसरा प्रश्न तुम्हाला दिला आहे वर्गीकरणाचा, ती आकृती तुम्हाला काढून त्या रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या आहेत. जोडी लावा एक प्रश्न आहे, तो सुद्धा वहीमध्ये लिहायचा आहे. चूक की बरोबर लिहून स्पष्टीकरण लिहायचं आहे. उत्तरे लिहा.
4 प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरं तुम्हाला घरी लिहायची आहेत. ओळखा पाहू मी कोण, याचं एका शब्दामध्ये उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आणि आकृत्या आपण यापूर्वीच काढलेल्या आहेत, त्यामुळे हे जे जोड्या लावा आणि रिकाम्या जागा भरा, हे चूक की बरोबर हे प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत. हे सर्व काम आपल्याला एका आठवड्यामध्ये पूर्ण करायचं आहे. या ठिकाणी आपला पहिला धडा आपण पूर्ण केलेला आहे.